सगळ्यात जास्त गोष्ट आवडली की मुलांना सांभाळत म्हणजे त्यांचाही अभ्यास व्हायचा आणि माझाही व्हायचा. कारण त्यांच्या जे कॉन्सेप्ट आहेत ते आपल्यालाही एक्झाममध्ये उपयोगीच पडतात. त्यामुळे माझी आई आणि माझ्या सासूबाई यांनी सुद्धा म्हणजे सगळ्यांनीच खूप मदत केली. जेव्हा एक्झाम आहे तेव्हा सरांनी स्वयंपाकसुद्धा केलेला आहे. घरामध्ये म्हणजे माझे पुतणा ते पण इथे राहत होते. तर आणि एक्झामच्या टाईमला आम्ही सर्वजणांना बोलवत होतो. म्हणजे एक तरी जण इथे राहत होतं, कुणीतरी या, कारण मुलांकडे बघावं लागते आणि आपण पूर्ण वेळ घर हे करू शकत नाही. म्हणजे मुलांकडे थोडं लक्ष देण्यासाठी नाही का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर मला थांबायचं नव्हतं. सर्वजण म्हणायचे की हजबंड ऑफिसर आहेत, काही गरज नाही आहे कशाची तुला, नाही का, म्हणजे तू निवांत राहू शकते, कशाला दगदग करते. पण माझी सुरुवातीपासून खूप इच्छा होती. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं खरं MPSCमधून काहीतरी अधिकारी बनण्याचं, आणि मी MPSCची सुरुवात केली होती इथे आल्यानंतर. पण अभ्यास सुरुवातीला छान चालू होता माझा, पण आतमध्ये कोविड आला नाही का मधामध्ये, त्यामुळे सर्व डिस्टर्ब झाले आणि मग थोडंसं मी पण डिस्टर्ब झाले आणि वाटलं की मग MPSC नंतर करू, पहिले सरळ वाचून पहिले छोटी मोठी नोकरी पहिले बघायची आणि त्याच्यानंतर हे बघू अधिकारी किंवा पुढे जे काही होईल त्याच्यामधून पुढे जसं जाता येईल तसा अभ्यास चालूच ठेवायचा हे माझं आहे. आणि मला सगळ्यात माझा भाऊसुद्धा यावर्षीच लागलेला आहे. तो याच्यामध्ये बँक ऑफ बडोदामध्ये PO म्हणजे बँक मॅनेजर झालेला आहे. तो माझा मोठा भाऊ आहे आणि त्याच्यापेक्षा एक मोठा भाऊ, त्याचा मुलगाही नवोदयमध्ये लागला. म्हणजे आम्ही एकंदरीत आमच्या फॅमिलीमध्ये पायप्रो फॅमिलीमध्ये 3 जण यावर्षी झालेलं आहे. तर आणि तुम्ही सर्वजण इथे आले हे म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी तर हाच विचार करत होते की माझं पद खूप छोटं झालं आणि म्हणजे आता मी म्हणत होते की हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मी एवढं एक्सपेक्ट नाही केलं आहे कधी. आणि तुम्ही जे करता समाजासाठी तेही आम्हालाही करायचं, आणि शिक्षक हे याच्यामुळेच मला निवडले मी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मला मुलांसाठी काहीतरी करायचं आहे. मला आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदमध्ये येणारे सर्वसाधारणच घरातील मुलं असतात. म्हणजे आपण त्यांना चांगलं मोटिवेट करून त्यांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करू शकतो. एवढं बोलून माझी